ठाण्याच्या कोस्टल रोडवरून भाजपने एकनाथ शिंदेंची कोंडी केल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे। मंगळवारी विधान परिषदेत ठाण्याच्या कोस्टल रोडच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदारांनी केली होती। ही मागणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी फेटाळली। शंभूराज देसाईंनी कोस्टल रोडच्या कंत्राटाची संपूर्ण माहिती दिली। त्या माहितीनेही भाजपचं समाधान झालेलं नाहीये। शंभूराज देसाईंनी अधिकाऱ्यांच्या माहितीवरून सभागृहात चुकीची माहिती दिल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केलेला आहे। त्यात कोणतेही राजकीय वर्दष्ट नाहीये। यामध्ये अधिकाऱ्यांनी परस्पर कोणतीही परवानगी न घेता, फायनान्स डिपार्टमेंटची कोणती परवानगी न घेता किंवा त्या विभागाची कोणती परवानगी न घेता त्यांनी परस्पर हे कामं देण्यात आलं असे आम्हाला सूचना आहे। आणि या संदर्भात भ्रष्टाचार झाला ही आमची शंका आहे आणि म्हणून आम्ही काल सभागृहात हा विषय मांडला। त्यानंतर आज आम्ही काल आमचं समाधान झालं नाही म्हणून मग आज आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटून या संदर्भातली तक्रार करणार आणि SIT नेमण्याची आम्ही विनंती करणार आहे। ब्लॉक एस्टिमेट करताना 2021चा DSR PWDचा धरलेला होता। प्रत्यक्ष टेंडर हे 2024ला निघालं, त्यामुळे त्यावेळेचा DSR हा 2024चा होता। विस्तृतपणानं जवळजवळ अर्धा तास त्या प्रश्नावरती सभागृहामध्ये चर्चा झाली आणि कुठलंही अनियमितता त्या कामामध्ये झालेली नाही। ही सरकारची भूमिका काल सभागृहामध्ये मी स्पष्ट केलेली आहे।